नमस्कार, मी शुभम कुलकर्णी. आज आपला गीता प्रबोधिनी वर्गाचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे सर्वांचं मी पुन्हा एकदा सिद्धू इन्स्टिट्यूटतर्फे स्वागत करतो आणि सर्व ज्येष्ठ बांधवांना माझा सादर नमस्कार. आपण काल 10 श्लोकांपर्यंत शिकलेलो आहोत. अपेक्षा आहे की सर्वांनी सराव केलेला असेल आणि कृपा करून कुणीही सराव टाळू नये. आपला जितका जास्त चांगला सराव होईल तितके जास्त चांगला आपण उच्चारण गीतेचं करू शकू आणि अगदी सहजरित्या गीता वाचू शकू किंवा म्हणू शकू. ठीक आहे, रोजप्रमाणे ध्यान करूया आणि आधी आपण कालचे 10 श्लोक घेणार आणि मग पुढे जाणार. सर्वांनी हात जोडून बसावं. अथ ध्यानम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण रोजप्रमाणे गीतेचं ध्यान म्हणणार आहोत. मी अर्धी ओळ म्हणतो, माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीम्. आज आपल्याला पहिले 10 श्लोक सोबत म्हणायचे. ठीक आहे, आपल्या स्क्रीनवर समोर दिसत आहे तसं श्लोक आपण सोबत म्हणणार. होऊ शकतं प्रत्येकाचं मागे पुढे होणार, पण मी पण इथे चालू करणार आहे. तसंच तुम्हाला स्वतःहून म्हणण्याचा जागेवर बसून प्रयत्न करायचा. ठीक आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्यमहतीं च मूं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः. युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य
संज्ञार्थन्तान् ब्रवीमि ते। भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्। 10 श्लोक झालेले आहेत. आपण कालपासनं बघत होतो की सुरुवातीला संजय आणि धृतराष्ट्राचा संवाद या अध्यायामध्ये सुरू होतो. धृतराष्ट्र प्रश्न करतात की धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर काय चाललं आहे, या सगळ्यांचं मला वर्णन कर. त्याप्रमाणे संजय वर्णन करत आहे. संजय जे वर्णन करत आहेत त्यामध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगत आहे, हे आपण बघत होतो कालपर्यंत, की पांडवांकडे कशा प्रकारे शूरवीर आहेत, त्यानंतर कौरवांकडे कशा प्रकारचे शूरवीर आहेत. इथपर्यंत आपण 10 श्लोकांमध्ये बघितलेलं आहे. आता आपण पुढे 11व्या श्लोकाला जाऊया. कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता वर्ग सुरू होण्याच्या आधी. आपल्याला काही प्रश्न असेल तर कृपया माईक चालू करा आणि आपण विचारू शकता. जायचं पुढे, काही प्रश्न नाही, हरकत नाही. 11वा श्लोक बघूया. अयनेषु च सर्वेषु अयनेषु च सर्वेषु हॅलो अयनेषु च सर्वेषु बाळा फक्त माईक म्यूट कर तुझा. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण विसर्ग जेव्हा देतो ओळ संपल्यानंतर पूर्णविराम येतो. ठीक आहे, पूर्णविरामानंतर अक्षर कशा प्रकारे दिलेलं आहे त्यावरून आपल्या विसर्गाचं उच्चारण कसं करायचं हे ठरणार आहे. ह्रस्व अक्षर आणि दीर्घ अक्षर म्हणजे व्यंजने. सर्वांना बोर्ड दिसतोय? बघा, आपण म्हणू शकतो ही ह्रस्व व्यंजन आहेत आणि ही दीर्घ व्यंजन आहेत. ठीक आहे, तर क का की की इथेच ख खा खी खी, तर हा क, त्यानंतर छोटा की, ह्रस्व कु, के आणि को, त्यानंतर कला काना का, दीर्घ की, दीर्घ कु, कै आणि कौ. तर जेव्हा जेव्हा ह्रस्व व्यंजने येणार आपल्याला विसर्गाचा उच्चार हा अदर किंवा छोटा करावा लागणार, आणि जेव्हा दीर्घ व्यंजन शेवटी येणार ओळीच्या विसर्ग असताना तेव्हा त्याचा उच्चार आपल्याला दीर्घ करावा लागणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. जसं आता इथे शब्द आलाय स्थिता, हा स्थिता शब्द आहे. स्थिता शब्दाला विसर्ग आलेला आहे, बरोबर आहे. त्यामुळे नुसता त असता तर स्थिता हा असं म्हटलं असतं. मागच्या श्लोकात आपण बघू शकतो. 8वा श्लोक बघा. पहिली ओळ आहे समितिंजयः. अकार असल्यामुळे आणि य असल्यामुळे तिथे फक्त आपण छोटासा विसर्गाचा उच्चार केलेला आहे. इथे काना लागलाय, स्थिता शब्द आहे, त्यामुळे विसर्ग हा लांबणार. यथा भागमवस्थिताः म्हणायचं. अयनेषु च सर्वेषु
यथा भागमवस्थिताः यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि भवन्तः सर्व एव हि भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि संपूर्ण श्लोक म्हणायचा आपल्याला. पुन्हा एकदा अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि बघा हे जे सर्व बोलतो आहे ते दुर्योधन बोलतोय. आधी सर्वांचं वर्णन झालं. आता त्यांनी मागच्या श्लोकात आपण बघितलं होतं की भीष्म पितामहांनी रक्षण केलेले असे आमचे सैन्य म्हणजे आपले सैन्य आणि भीमाकडून रक्षण केल्या गेलेले पांडवांचे असे सैन्य आहे. त्यानंतर तो म्हणत आहे की आपले जे सैन्य आहे अयनेषु सर्वेषु यथा भागमवस्थिताः प्रत्येक व्यूहाच्या भागामध्ये आपलं जे सैन्य आहे तर आपल्याला त्या भागामधून सर्वांनाच भीष्म पितामहांचं रक्षण करायचं आहे. तर सर्व बाजूंनी आपल्याला भीष्म पितामहांचे रक्षण करायचे आहे कारण की आपल्या युद्धातील आपल्या पक्षातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती किंवा आपले सेनापती जर कोणी असतील तर ते भीष्म पितामह आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी आपल्याला त्यांचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे. चला 12वा श्लोक बघूया. तस्य संजनयन्हर्षं तस्य संजनयन्हर्षं तस्य संजनयन्हर्षं तस्य संजनयन्हर्षं कुरु वृद्धः पितामहः कुरु वृद्धः पितामहः तस्य संजनयन्हर्षं कुरु वृद्धः पितामहः तस्य संजनयन्हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः. बघा विसर्ग आहे
समोर श हे अक्षर आले. आपण काल बघितलं होतं की श, स आणि शाळेचा श 3 अक्षरे सोडून इतर व्यंजन आले तरच कचा उच्चार होणार. 3 अक्षरांच्या वेळेस आपल्याला जे अक्षर पुढे असेल तोच उच्चार विसर्गामध्ये एकत्रित करायचा. सिंहनादम विनद्योच्चैष, सिंहनादम विनद्योच्चैष, सिंहनादम विनद्योच्चैष, शंखं दध्मौ प्रतापवान्, शंखं दध्मौ प्रतापवान्, शंखं दध्मौ प्रतापवान्, सिंहनादं विनद्योच्चैष, शंखं दध्मौ प्रतापवान्, सिंहनादं विनद्योच्चैष, शंखं दध्मौ प्रतापवान्, तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः, सिंहनादं विनद्योच्चैष, शंखं दध्मौ प्रतापवान्, तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः, सिंहनादं विनद्योच्चैष, शंखं दध्मौ प्रतापवान्, तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः, सिंहनादं विनद्योच्चैष, शंखं दध्मौ प्रतापवान्. आता पूर्ण श्लोक म्हणणार आहे. पूर्ण श्लोक माझ्या पाठीमागे म्हणायचा. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः, सिंहनादं विनद्योच्चैष, शंखं दध्मौ प्रतापवान्. आपण अर्थ बघूयात. काय म्हणाले? तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः. कुरुवृद्ध, कुरुश्रेष्ठ, जे कुरु वंशातील वृद्ध व्यक्ती किंवा श्रेष्ठ व्यक्ती जे आहेत पितामहा, त्यांनी त्यांचा शंखाचा नाद केलेला आहे. जो त्यांचा राजा आहे, दुर्योधनाला आनंद वाटावा अशा पद्धतीत किंवा दुर्योधनाला आनंद निर्माण करत त्यांनी शंख वाजवला. आणि कसा वाजवला? सिंहनादम विनद्योच्चैष, शंखं दध्मौ प्रतापवान्. सिंह गर्जनेसारखा, जशी सिंह गर्जना करतो, आता युद्धाला आपण सुरुवात करणार आहोत, त्याच प्रकारे भीष्म पितामहा खूप मोठ्याने आपला पराक्रम दाखवत असं म्हणू शकतो त्या ठिकाणी शंख वाजवतात. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. म्हणायचं आहे. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः, सिंहनादं विनद्योच्चैष, शंखं दध्मौ प्रतापवान्. चला 13व्या श्लोकाकडे जातोय. ततः शंखाश्च भैर्यश्च. बघा, एक शब्द आला आहे शंखाश्च. मी काल आपण बघितलं होतं तसा तो शब्द लिहिताना असा सुद्धा लिहू शकतो.
तो शंख आपल्याला ङ आणि त्याच्या खाली ख. तो सरळ सरळ शब्द आपल्याला असा वाचायचा, शंख. बरोबर आहे, दिसत असेल सर्वांना. शंख तो या पद्धतीने वाचायचा आहे. ती पद्धत लिहिण्याची आहे. तो अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेला आहे. आपल्याला अशा पद्धतीने वाचायचं. ततः शंखाश्च भैर्यश्च ततः शंखाश्च भैर्यश्च ततः शंखाश्च भैर्यश्च प्रणवानकगोमुखाः 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 ततः शंखाश्च भैर्यश्च ततः शंखाश्च भैर्यश्च प्रणवानकगोमुखाः प्रणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सहसैवाभ्यहन्यन्त. अतिशय सावकाश घ्या. सहसैवाभ्यहन्यन्त 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 सशब्दस्तु मूलो भवत सशब्दस्तु मूलो भवत सशब्दस्तु मूलो भवत सहसैवाभ्यहन्यन्त सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलो भवत सशब्दस्तु मूलो भवत ततः शंखाश्च भैर्यश्च प्रणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलो भवत ततः शंखाश्च भैर्यश्च प्रणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलो भवत ततः शंखाश्च भैर्यश्च प्रणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलो भवत तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि
बघा 13व्या श्लोक 12व्या श्लोकामध्ये बघितलं, भीष्म पितामहांनी सिंहासारखी गर्जना करत किंवा सिंहासारख्या गर्जनेचा शंख फुंकला. त्यानंतर लगेचच इतर त्यांच्या पक्षातील लोकांकडनं किंवा सर्व युद्ध क्षेत्रात शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी विविध वाद्य म्हणजे असे वाद्य ते असतील असं आपण म्हणू शकतो की जे अंगात उत्साह निर्माण करतील. आता युद्धाला जायचं आहे तर सर्वजण उत्साही हवे, तर आपल्या शरीरात उत्साह निर्माण करणारी ते सर्व वाद्य आहेत. त्यामुळे ती सर्वांनी मोठमोठ्याने अतिशय उत्साहाने सर्व वाजवित होते. त्याचा प्रचंड आवाज झाला. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न किंवा 3 श्लोक झाले कोणी म्हणून दाखवण्यास इच्छुक आहे? 11, 12, 13 दादा मी म्हणू का? म्हणा म्हणा. अयनेषु च सर्वेषु यथा भागाः भवन्ताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि तस्य सञ्जनयन् परितं कुरु वृत्रपितामहः सिंहनादं विनोद्योक्ते खण्डनं प्रतापवान् ततस्तं पार्श्वदेव्यश्च बलवान्तकगोमुखाः खूप छान. अजून कोणी इच्छुक? नाहीतर मला आता नाव घेणं चालू करावं लागेल, तुम्ही म्हणावे म्हणून. आहे कोणी? काही हरकत नाही. कोणीही म्हटलं म्हणजे चुकलंही आपलं तरी काही हरकत नाही, पण म्हणण्याचा प्रयत्न करायचा. आहे कोणी इच्छुक? चला पुढे जायचं. 14वा श्लोक बघू. ततश्वेतैर्हयैर्युक्ते, व्यवस्थित आहे का? ततश्वेतैर्हयैर्युक्ते 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 महति स्यन्दने स्थितौ महति स्यन्दने स्थितौ महति स्यन्दने स्थितौ ततश्वेतैर्हयैर्युक्ते ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव माधवः पाण्डवश्चैव माधवः पाण्डवश्चैव माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव
दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः पूर्ण श्लोक म्हणणार आहे, पूर्ण श्लोक म्हणायचा माझ्या मागे. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ततः शङ्खाश्च भैर्यश्च प्रणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलोऽभवत् तस्य सञ्जनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दद्मौ प्रतापवान् अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि चौदावा श्लोक बघत होतो. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ. श्वेते म्हणजे तिथेच श्वेतैर पांढरे शुभ्र घोडे असलेला रथ. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ. पांढरे शुभ्र घोडे असलेला घोडे जोडलेला असा तिथे रथ होता आणि त्या रथामध्ये माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. इथे पांडव हा शब्द फक्त अर्जुनासाठी म्हणून वापरला गेलेला आहे. माधवा पांडवश्चैव पांडवांपैकी एक असलेला अर्जुन म्हणून माधव म्हणजे श्रीकृष्ण आणि पांडव म्हणजे अर्जुन. तर फक्त एका अर्जुनासाठी इथे पांडव शब्द वापरला गेला आहे. तर पांढऱ्या शुभ्र घोडे असलेल्या अशा रथात बसलेले माधव आणि अर्जुन म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी सुद्धा आपापले शंख पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. त्यांचे दिव्य शंख त्यांनी सुद्धा वाजवले. चला आता कुठले शंख वाजवले, प्रत्येकाने वाजवलेल्या शंखांचे नाव आणि त्यांचे वर्णनादे आहेत. पांचजन्यम ऋषिकेशो आपण घरात जरी बसलेलो आहोत तरी मी खाली सांगितलं होतं घरात बसून मोठ्याने म्हणायचं. मनात जर कोणी म्हणत असेल तर कृपया तसं करू नका, तोंडात उच्चारण येणार नाही, सर्वांनी मोठ्याने म्हणा. पांचजन्यम ऋषिकेशो पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः देवदत्तं धनञ्जयः देवदत्तं धनञ्जयः पांचजन्यं ऋषिकेशो. बघा पुन्हा एकदा पांचजन्य असा शब्द आलेला. दिसत असेल सर्वांना. पांचजन्य शब्द तो लिहिलेला जरी असा असला तरी वाचायचा आपल्याला असा आहे. पावर अनुस्वार आहे अशी आपण कल्पना करू शकतो. जर लक्षात राहणार नसेल आपल्याकडे जर पोथ्या असतील जवळ तर तुम्ही पेन्सिलीने मार्क करून ठेवू शकता. जसा मगाशी शंख शब्द आला होता
होऊ शकतं बऱ्याच वेळा वाचताना आपल्या लक्षात नाही येणार, कारण की आपल्याला तसं वाचण्याची सवय नाही आहे. तर त्यामुळे हा पांचजन्य शब्द लिहिलाय तो वाचायचा असा आहे आपल्याला, पांचजन्य. तर पेन्सिल असेल तर आपण पेन्सिलने अशी खूण करून घेऊ शकता बाजूला, म्हणजे वाचताना सोपं जाईल. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खम् पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खम् पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खम् पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खम् भीमकर्मावृकोदरः भीमकर्मावृकोदरः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खम् पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खम् भीमकर्मावृकोदरः भीमकर्मावृकोदरः पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ततः शङ्खाश्च भैर्यश्च प्रणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत् तस्य सञ्जनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दद्मौ प्रतापवान् अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि पंधरावा श्लोक बघतो आहे. श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीमाने वाजवलेल्या शंखांचं या श्लोकामध्ये वर्णन आहे. पांचजन्यम ऋषिकेश, ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्णाला म्हटलेलं आहे. पांचजन्य नावाचा शंख आपण बऱ्याच लोकांनी या शंखाबद्दल यापूर्वी ऐकलेलं असेल. पांचजन्य नावाचा शंख श्रीकृष्ण वाजवतात. देवदत्तम धनंजय, धनंजय म्हणजे अर्जुन, धनंजय हे अर्जुनाचं नाव आहे आणि देवदत्त नावाचा शंख अर्जुन वाजवत आहे किंवा अर्जुनाने वाजवला. तसेच पौंड्रं दध्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरः, शंखाचं नाव पौंड्रम आहे. पौंड्र नावाचा तो शंख होता. बाकी वर्णन हे भीमाचं केलेलं आहे. दध्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरः, मोठमोठे कृत्य करणारा किंवा असा तो भीम आपण म्हणू शकतो, कारण की भीमाने सामान्य माणसासारखे तो कृत्य करत नसते. त्याची शक्ती ही अफाट होती, बरोबर आहे. अफाट शक्तीचा असलेला भीम, असं त्यांनी पौंड्रं दध्मौ महाशंख, पौंड्र नावाचा शंख. वृकोदर हे भीमाचं दुसरं नाव आहे. वृकोदर असे भीमाला म्हणतात. तर भीमाने पौंड्र नावाचा शंख वाजवला. तर 16वा श्लोक. अनंत विजयम राजा
अनंत विजयं राजा अनंत विजयं राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः कुंती पुत्रो युधिष्ठिरः अनंत विजयं राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च नकुलः सहदेवश्च पुढे सहदेव शब्द म्हणजे स आलेला आहे विसर्गाच्या नंतर, त्यामुळे तो स विसर्गात एकत्रित करायचा आहे. नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ सुघोष मणिपुष्पकौ नकुलः सहदेवश्च नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ सुघोष मणिपुष्पकौ अनंत विजयं राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ अनंत विजयं राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ततः शङ्खाश्च भैर्यश्च प्रणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत् तस्य सञ्जनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि 16वा श्लोक. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरा. युधिष्ठिर राजा, युधिष्ठिराला राजा असं संबोधलेलं आहे. कुंती पुत्र युधिष्ठिर, त्यांनी कुठला शंख वाजवला तर अनंत विजय नावाचा शंख राजा युधिष्ठिराने, कुंती पुत्र राजा युधिष्ठिराने वाजवला. तसेच नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ, नकुलाने सुघोष नावाचा शंख वाजवला आणि सहदेवाने मणिपुष्पक, सुघोष मणिपुष्पकौ असे दोन शंख नकुल आणि सहदेवाने मिळून वाजवलेले आहे. कोणाला काही प्रश्न आहे आतापर्यंतच्या 16 श्लोकांमध्ये? काही प्रश्न असल्यास तुम्ही माईक सुरू करून विचारू शकता.
कुठली शंका असेल, म्हणायला त्रास होत असेल? नाही? चला पुढे जाऊया. काश्यश्च परमेश्वासश् काश्यश्च परमेश्वासश् श्वासश् असा उच्चार करायचा. काश्यश्च परमेश्वासश् शिखंडी च महारथः शिखंडी च महारथः काश्यश्च परमेश्वासश् शिखंडी च महारथः शिखंडी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च धृष्टद्युम्नो विराटश्च धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः सात्यकिश्चापराजितः काश्यश्च परमेश्वासश् शिखंडी च महारथः काश्यश्च परमेश्वासश् शिखंडी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः सात्यकिश्चापराजितः काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः मी हा श्लोक म्हटल्यानंतर सर्वांना माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे, ठीक आहे ना. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः. ततः शङ्खाश्च भैर्यश्च प्रणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्. तस्य सञ्जनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान्.
अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आपण पहिले 18वा श्लोक घेऊया. 17 आणि 18 दोन्ही याचा अर्थ बघूया. ठीक आहे. कृपया कोणाचा माईक सुरू आहे आपला माईक म्यूट करावा. त्यांचा कोणाचा माईक सुरू आहे कृपया आपला माईक म्यूट करा. चला 18वा श्लोक बघूया. द्रुपदो द्रौपदेयाश्च द्रुपदो द्रौपदेयाश्च द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सर्वशः पृथिवीपते द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुश्च सौभद्रश्च महाबाहुश्च शङ्खान् दध्मुः पृथक् पृथक् शङ्खान् दध्मुः पृथक् शङ्खान् दध्मुः पृथक् शङ्खान् दध्मुः पृथक् सौभद्रश्च महाबाहुश्च सौभद्रश्च महाबाहुश्च शङ्खान् दध्मुः पृथक् शङ्खान् दध्मुः पृथक् द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुश्च शङ्खान् दध्मुः पृथक् द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुश्च शङ्खान् दध्मुः पृथक् काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः
ततः शङ्खाश्च भैर्यश्च प्रणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्। तस्य संजनयन् हर्षं गुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान्। अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि। आज 18 श्लोक झाले. आपण पहिले 17 आणि 18 दोन श्लोकाचा अर्थ बघूया. दोन्ही श्लोकांमध्ये सर्व महारथींचे नाव जे की पांडवांकडले आहेत असं म्हणू शकतो, त्या सर्व महारथींचे नाव दिलेले आहेत. काश्यश्च परमेश्वास शिखंडीच महारथ. हा काश्यश्च म्हणजे काशीराज, त्यानंतर महारथी शिखंडी, दृष्टद्युम्नो विराटश्च दृष्टद्युम्न राजा विराट, सात्यकीश्चा पराजितः सात्यकीश्चा पराजितः म्हणजे अपराजित असलेला सात्यकी किंवा अजिंक्य असा, त्याला कोणीही जिंकू शकत नाही असा सात्यकी, राजा द्रुपद, द्रुपदो द्रौपदेयाश्च द्रौपदेय म्हणजे द्रौपदीचे 5ही मुले, महाबाहू सर्वशः पृथ्वीपते, सौभद्रश्च महाबाहू सौभद्र म्हणजे अभिमन्यू, महाबाहू असलेला अभिमन्यू. या सर्वांनी वेगवेगळ्या बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवलेले आहेत असे वर्णन संजय धृतराष्ट्रांना करत आहे. आज 18 श्लोक पूर्ण झाले आहे. माझी पुन्हा एकदा सर्वांना प्रार्थना आहे, 18ही श्लोकांचा आता क्लास झाल्यावरही करू शकता आपल्या वेळेनुसार, किंवा आपण असे ठरवू शकतो की सकाळी आंघोळीनंतरही जितके आपले रोज श्लोक होतील तेवढेच मात्र आपल्याला म्हणायचे आहे. बरोबर आहे. आता 18 श्लोक झाले, आपण 18 श्लोकांचा कृपया सराव करावा. दुसरी गोष्ट, ज्यांचं काही कारणास्तव क्लासमध्ये ते बसू शकलेले नाही अशांसाठी आपण रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्या ग्रुपवरच त्याची लिंक टाकलेली आहे, त्यामुळे त्या ग्रुपवर ती लिंक बघावी, ते सर्व व्हिडिओज बघावे, ज्यामुळे आपला चांगला सराव होईल. दुसरी गोष्ट पुन्हा अशी की आपले जर कोणी जवळपासचे आपले आप्तेष्ट असतील, आपल्याला वाटतं की ज्यांना वेळ आहे, ज्यांना इच्छा आहे शिकण्याची, त्यांना जरूर सांगावं. आपला फक्त एक गुगल फॉर्म आहे, जो गुगल फॉर्म भरून ते आपल्याशी सम्मिलित होऊ शकतात. त्यानंतर माझी एक विनंती आहे की आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर कृपया कोणाचं पेमेंट जर बाकी असेल तर आपल्या ग्रुपवर सरांनी QR टाकलेला आहे, त्यावर कृपया पेमेंट करा. धन्यवाद. उद्या